मंगल मूर्ती संतोषी माता की जय, जीवदानी माता की जय, वीर मामा की जय। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल जय देव जय देव जय श्री शंकराव स्वामी आरती पार्वती जय देव जय देव गौराने आरती पार्वती पुढच्या वर्षी लवकर या। साईड द्या बस गणपती बाप्पा ओटला, गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या। इकडे या इकडे अरे खाली बाजूवा 2 मिनिटं बाजूवा। गणपती बाप्पा ओटला। घूम केलेलं घुमो इधर घुमो ऐसे बस स्टॉप। लवकर या। गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या। गणपती गेले गावाला, काय पडे ना आम्हाला। गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, मंगल मूर्ती, गणपती बाप्पा कर रहा हूँ चालू। खड़े हो जाओ उधर जाओ ना सब लोग। हाँ देखो थामा रुको चलो या रेडी 1 मिनिट थामा व्हिडिओ चालू। गणपती बाप्पा
the sound of from Mumbai. मस्त खुशी मध्ये बायको माझी करीन पिलो फाईट माझा होऊ दे पगार गिफ्ट करतो आदर्श तरुण मित्र मंडळ काळवेनगर यांच्या सर्व गणेशबंधनाचे हार्दिक स्वागत. पुढे गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती गेले अरे गणपती चालले गावाला गणपती चालले गावाला चला उचला या तर मूर्ती घ्या हे दाबा पाणी पाणी सर का पाणी पाणी सर का पाणी पाणी सर का फोटो पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपती बाप्पा असे आमचे लाडके सर्वांचे राजदत्त साहेब इथे आलेले आहेत. मी क्राईम ब्रँचचे जे एपी आलेले पाटील साहेब त्यांना विनंती करतो की शाल देऊन त्यांचं स्वागत करायचं. आप नजदीक जाओ. मोठे मोठे पिक्चर काढलेत मराठी आणि जेही आमचे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचंय. आता गणपती बाप्पा मंगलमूर्ती देव माणूस सारखा पिक्चर साहेबांनी केलेला आहे.
धन्यवाद. तेव्हा तुमच्याकडे मीटिंग येते त्यांना वाटलं नव्हतं एवढं चांगलं कार्य नव्हतं. गणपती बाप्पा देखो ती मामा की जय. रुको हाँ, चालू. कानात जाऊन सांगा. वरती चढ वरती चढ वरती चढ. चप्पल काढ वरती चढ. काय सांगते बायको नको मागू फक्त. बायको नको मागू. बायको मागितलं का? अय अय बायको मागितलं का? बायको मागितला नाही. नुसतं गडबड आहे. स्टेजवर नीलकमल कांबळे, सिंधुताई, वरक, रुपाली मिश्रा, डबल घेता ते तामट होते. ज्योती चौधरी, इकडे इकडे. माझं नाव आरती अंकुश घाणेकर आहे आणि आमच्या घरी 11 दिवसाचा गणपती बसला. खूप छान वाटलं आणि वातावरण खूप प्रसन्न असतं. आजूबाजूचे येतात सगळे, म्हणजे रमतात त्या गणपती विसर्जनात आणि म्हणजे खूप आवडीने त्याला, म्हणजे त्याचं आरती वगैरे सगळं करून, म्हणजे एक खूप प्रेमाने त्याला जपतात. आणि आता विसर्जनाच्या वेळेला थोडं वाटतं दुःख, पण खूप छान वाटलं. आज ये कृत्रिम तालाब नितिन सालाग्रे कांग्रेस नेता उन्होंने बनाया, तो उनके लिए क्या कुछ कहना चाहोगे कि आपके घर के पास में ये सुविधा है, आप यहाँ आए, आपका तमाम समय बचा, आपके परिवार की सेफ्टी रही, आप अपनों के बीच में आप विसर्जन कर पाए, उसको लेके क्या कुछ करें? नाही अच्छा आहे. ॲक्च्युली चांगलं वाटलं इकडे येऊन आणि जवळ आहे म्हणून बरं आहे, म्हणजे यायला पण हे नाही. आणि कसं म्हणजे चांगली फॅसिलिटी आहे, म्हणजे चांगलं म्हणजे हे पण केलं आहे विसर्जनासाठी, म्हणजे पाणी वगैरे खूप चांगलं केलं आहे. छान वाटलं. आम्ही याच्या आधी पण आलो इथे एक म्हणजे भरपूर वर्ष, तेव्हा पण चांगलं वाटलेलं. चला गणपती बाप्पा मोरया. हो तेव्हा डान्स पण केलेला. आता पण डान्स आनंद याशिवाय दुसरं काहीही मिळत नाही. इथे आनंद मिळतो.
आणि सर्व लोक अत्यंत भक्तिभावानं येतात याचा सर्वात आनंद झाला. माझ्या देवकीनंदन गोपालामध्ये गाडगेबाबांच्या जीवनावर त्यात हेच सांगितलं गेलं आहे की जे करायचं आहे ते अत्यंत मनःपूर्वक करत राहा, तुम्हाला यश मिळेल. माजी नगरसेवक होते नितीन सलागरे, मी ओळखतो. यांच्या उत्कृष्ट कार्यकर्ते काय सांगतात? कार्यकर्त्यांना मी हेच सांगेन की तुम्ही चालत राहा. चालता चालता जेवढं करता येईल तेवढं इतरांसाठीही करा, स्वतःसाठीही करा, पण चालत राहा, थांबू नका. टिप्पणी, टीका ह्या गोष्टी माणसांनी करू नयेत. तेवढं ध्यान बाळगावं आणि जगावं. काय काय आशीर्वाद देणार तुम्ही नितीन सलागरे बाबू? सरांना मी काय आशीर्वाद देणार? ते इतकं मोठं काम करता आहेत, समाजासाठी झटतायत, धावपळ करतायत, धडपड करतायत. आणखीन काय हवं? हा आदर्श प्रत्येकाने आपल्या मनामध्ये ठेवून जगण्याचा प्रयत्न करावा. गणपती बाप्पा मोरया. मूर्त्या इथे विसर्जन होतात आणि त्यामुळे आम्हाला इथे भरपूर म्हणजे येणाऱ्या लोकांमध्ये आम्हाला आमची मित्रमंडळी भरपूर लोक आम्हाला इथे साथ देतात आणि सांगतात की तुमचा हा बंदोबस्त खूप चांगल्या प्रकारे इथे विसर्जन होतं, बाकी कुठे आम्हाला असं बघायला मिळत नाही. तर माझी हीच इच्छा आहे की येणाऱ्या वर्षी पण आम्हाला इथे असंच असा बंदोबस्त चांगल्या प्रकारे मिळावा. थँक्यू. गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ति सलागरे ने आज तक यहाँ पर 5 साल से हम लोग गणपति का विसर्जन कृत्रिम तालाब का यहाँ पे उन्होंने अच्छा बंदोबस्त करके जो ये सुविधाएं बनाई है, इसलिए हम उनके बहुत आभार मानते हैं. आज गणपती विसर्जनचा लास्ट दिवस आहे, तर आम्हाला खूप वाईट वाटतंय, पण आनंदही होतोय की आमचे माजी नगरसेवक नितीन बंडोपन सलागरे त्यांनी इथे एवढी चांगली सुविधा केली आमच्या लोकांसाठी, इकडच्या लोकांसाठी. लोकांचा इकडे प्रतिसाद पण खूप चांगला आहे, लोक खुश आहेत आणि आमची इच्छा आहे की पुढच्या वेळी पण सरांनी ही आम्हाला सुविधा द्यावी आणि आम्ही खुश आहोत. बस. मुंबई महानगरपालिका के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त DMC यांचे आम्ही आभारी आहोत. कारण कोरोनाला गेले 5 वर्ष आधी जेव्हा कोरोना होता तेव्हा आम्ही हा कार्यक्रम चालू केला आणि आजपर्यंत हा कार्यक्रम विसर्जनाचा व्यवस्थित चालू आहे. इथे लोकांना एक चांगली सुविधा झालेली आहे. एक नगरसेवक म्हणून मी भरपूर कामं केली, त्यातलं एक काम एक उल्लेखनीय आहे. लोक जेव्हा इथे विसर्जन गणपती बाप्पाला घेऊन येतात त्या त्यांची लहान मुलं, त्यांच्या घरातल्या लेकी, सुना, बुजुर्ग, म्हातारे सगळे येतात आणि एक जल्लोष असतो. इथे जवळजवळ 600 मूर्ती विसर्जन झालेल्या आहेत इथे आत्तापर्यंत. आणि मुंबई महानगरपालिका तसेच MIDC पोलीस स्टेशन या सर्व अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे आम्ही सर्व आभारी आहोत. इथे ज्या मूर्त्या येतात त्या मरोळवरून येतात. आमच्या उपाध्याय नगर आहे, सुंदर नगर आहे, सुभाष नगर आहे, नंतर सकीनाका आहे, JB नगर आहे, चकाला आहे, इथून मूर्त्या येतात. आणि मूर्त्या आणताना इथे फक्त मराठीच मूर्त्या माणसं बसवत नाहीत. मूर्त्या मला आनंद असा आहे, उत्तर भारतीय आहेत, मराठी आहेत, पंजाबी आहेत, कर्नाटक केरळवाले आहेत, असे प्रत्येक समाजाचे लोक मूर्त्या आणतात आणि सगळेजण आपापल्या घरी मूर्त्यांचं स्थापना करतात. त्याचा आनंद आम्हाला होतो. कहीं ना कहीं जिस तरह से लोग पहले जुहू जाते थे या वहाँ दूर दराज जाते थे, अभी आसपास है तो तमाम सुविधाएं हैं, उनके खर्चे भी बचते हैं, तो उसको लेकर क्या कुछ लोगों का प्रतिसाद रहा, आपका कुछ कहना? लोक इथे येतात त्यांना खूप आनंद यासाठी होतो की असं होतं की जुहूला जाताना लहान मुलं किंवा घरातले बुजुर्ग असतात, म्हातारे कोतारे असतात, त्यांना घेऊन जाता येत नाही कारण येताना खूप त्रास होतो, व्हेकल मिळत नाही वगैरे. त्यांना इथे येतात तेव्हा ते सगळे बेंड वगैरे वाजवत येतात, आनंद उत्सव साजरा करतात. आणि त्यामुळे मला एक आनंद आहे की मी नगरसेवक असताना जसं लसीकरण केलेलं आहे, गार्डन उपलब्ध केलं आहे, शाळा आपण इथे बांधतो आहोत, त्याचप्रमाणे आपण इथे हा जो सार्वजनिक कृत्रिम तलाव बांधलेला आहे विसर्जनाचा, ते एक उल्लेखनीय काम केलं, मला आनंद आहे त्याचा. यहाँ पे हम देखें कि आपने बहुत सारे बैनर पोस्टर लगाए, लेकिन उसमें किसी पार्टी का नाम नहीं है. आप काम कर रहे हैं, आप आपकी पार्टी कांग्रेस के नेता हैं, लेकिन ऐसा कुछ है नहीं. असं आहे की कॉर्पोरेशनकडनं जेव्हा आम्हाला ही जबाबदारी दिली तेव्हा त्यांनी एक अट मांडली होती की कुठच्याही प्रकारे कॉर्पोरेशनने पक्षाचं नाव किंवा पक्षाचा सिंबल येणार नाही म्हणून, आणि त्याचं आम्ही पुरेपूर तंतोतंत पालन केलं. त्याचाही मला आनंद आहे, अभिमान आहे. तो अभी आप आगे आने पर अभी MLA का चुनाव भी है, तमाम चीज़ें, तो कांग्रेस की तरफ से आप यहाँ पे जो उनका प्रचार प्रसार है, तमाम कार्य है आप करने वाले हैं, किस तरह से निभाएंगे?
काँग्रेस पार्टी आमची जी काही जबाबदारी देते आम्हाला ती आम्ही तंतोतंत पार पाडतो. अंधेरीला आता आमच्याकडे महाविकास आघाडीच्या ऑलरेडी उमेदवार आहेत. इथे आमदार स्थानिक आमदार जे आहेत ऋतुजा लटके त्या महाविकास आघाडीच्या आहेत. त्यामुळे ही सीट जी आहे ती महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जाणार आणि आम्ही त्यांचं जोरदार काम करून त्यांना परत एकदा आमदार म्हणून निवडून आणणार. यहाँ पे तमाम झुपड़पट्टियाँ हैं, यहाँ पे तमाम तरह के लोगों ने लोगों को प्रताड़नाएँ भी दी हैं, तो उसको लेके क्या कुछ आप लोग कदम उठा रहे हैं? आप यहाँ के स्थानीय नगर सेवक कैसे? असं आहे की गेले 5 वर्ष मी या विभागात आहे. मी जेव्हा आलो तेव्हा नवीन होतो. त्यानंतर इकडे खूप समस्या होत्या. त्या सगळ्या समस्यांचा आम्ही टॉयलेट असेल, बाथरूम असेल, रस्ते असतील, आम्ही सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव केला आणि तो पास केला. पाण्याचा प्रश्न आहे. इकडचे काही स्थानिक लोक जे आहेत ते लोकांना गुमराह करतात, लोकांची फसवणूक करतात. त्या बाबतीतसुद्धा MIDC पोलिसमध्ये तक्रार आहेत आणि त्यांच्या पक्षातले वरिष्ठ लोक याची नोंद घेतील अशी आम्हाला खात्री आहे. अभी भी आपकी जवाबदारी में यहाँ पे तमाम ऐसे लोग हैं जिनका पात्र भी बहुत सारा मैटर है, तो उसको लेके आप लोग कितना मतलब उनके सामने जाने वाले हैं, क्या कुछ करने वाले हैं? आम्ही MIDC मध्ये तक्रार केलेली आहे. त्या बाबतीमध्ये वरनं थोडं प्रेशर असेल असं आम्हाला वाटतं. काही कुठच्याही बाबतीत राजकारण मी बोलत नाही, पण वरचे जे लोक जे आहेत ज्यांनी कोणी हा भ्रष्टाचार केलेला आहे त्याला ओळखून आहेत त्यांच्या पक्षातले लोक आणि त्या पक्षांच्या नेत्यांची लोकांची जबाबदारी आहे की योग्य व्यक्तीला तिकीट द्यायचं आणि ते योग्य व्यक्तीला तिकीट देतील असा मला विश्वास आहे. क्योंकि अभी आज तो अनंत चतुर्थी का विसर्जन हो गया, गणेश जी अपने गाँव लौट गए हैं, फिर अगले साल क्या कुछ होगा, किस तरह से आप स्वागत करेंगे भक्तों का गणेश जी का? असं आहे की आता गणेश विसर्जन झालेलं आहे, नंतर नवरात्री येते, त्याच्या आधी छठपूजा येते. आम्ही या ठिकाणी छठपूजेचं पण आयोजन करतो. उत्तर भारतीय बहिणी आमच्या येतात, इथे छठपूजेची पूजा करतात. अख्खा रात्रभर आम्ही जागे असतो, त्यांची सेवा करतो, त्यांच्या उपासनेची सेवा करतो आणि त्याचप्रमाणे नवरात्री असते त्याची सेवा करतो देवीची आणि असे कार्यक्रम चालू राहतात आणि ही सेवा आम्ही तंतोतंत वर्षानुवर्ष पाळू. और क्या कुछ आपके जो स्थानीय लोगों से क्या कुछ मैसेज देना है? आम्हाला स्थानिक लोकांना एवढंच म्हणायचं की आम्ही जी उपक्रम चालू केलेले आहेत, आम्हाला जवळ विसर्जन केलेलं आहे, तुम्ही लांब जुगला जाण्यापेक्षा तुम्ही लवकरात लवकर इथे येत जा आणि ज्यांच्या मोठ्या मूर्त्या आहेत त्यांना विनंती करतो की आपण लहान मूर्त्या 5.5-6 फुटापर्यंत मूर्त्या सार्वजनिकच्या कराव्यात अशी विनंती आहे आणि जवळच्या जवळ विसर्जन करावं, जेणेकरून लोक जे एरियातले आहेत, आबालवृद्ध आहेत, महिला आहेत, मुली आहेत, लहान लहान मुलं असतात, म्हातारे कोतारे असतात, ते सर्वजण विसर्जनाचा लाभ घेऊ शकतात. अभी से वार्ड क्रमांक 76 से आप नगर सेवक हैं, यहाँ वहाँ की जो समस्याएं हैं, उनकी समस्याएं हैं, उसको आप तक वो लोग कैसे पहुँचाएं? आप कितना लोगों के बारे में? या विभागामध्ये म्युन्सिपालिटी शाळा नव्हती, आपण ती शाळा पास केली आणि कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे. पहिली 10वी इंग्लिश मिडियमसाठी, ती आता लवकरच 1-2 वर्षात कंप्लीट होऊन ती जनतेच्यासाठी उपलब्ध होईल. एक फक्त पाण्याचा प्रश्न जो आहे सुभाषनगरचा तो सोडू शकलो नाही मी, त्याची खंत मला आहे, पण मला जास्त वेळ मिळाला नाही. मध्ये कोरोना होता आणि 1 वर्ष मिळालं, पण त्याचं प्रपोजल आम्ही टाकलेलं आहे आणि सुभाषनगर वासियांना मी नक्की सांगतो की पुढच्या टर्मला तुम्हाला घरोघरी BMCचं पाण्याचे नळ नक्की मिळतील. हा माझा आज अनंत चतुर्थी दिवशी आश्वासन आहे आपल्याला. धन्यवाद. मोरया, मंगलमूर्ती मोरया.